नवरात्रीमध्ये मंगल कलश कसा स्थापन करावा हे आपण आज बघणार आहोत. मंगल कलशाला खूप महत्त्व आहे. कलश हा प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कायमस्वरूपी एक मंगल कलश नक्की असावा. तर तो कसा स्थापन करावा आपण हे आज बघणार आहोत. तर नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी मंगल कलश स्थापन करू शकता. तर मी आधी सांगते की तुम्ही कलश स्थापन कसा करायचा. तुम्हाला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे कुंकवाने किंवा मग 5 रेषा ओढायच्या आहेत. रेषा तुम्हाला खालून वर अशा पद्धतीने ओढायच्या आहेत. त्याबरोबर तुम्हाला त्या कलशाला तुम्हाला दोरा गुंडाळायचा आहे. त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी टाकल्यानंतर एक सुपारी, पैसा, हळदी कुंकू, लाल फूल, अक्षत टाकायचं आहे. त्याचबरोबर हा कलश तुम्ही मांडत असताना तुमच्या कुलदेवतेच्या नावाचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम कुलदेवताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक श्रीफळ म्हणजेच नारळ घ्यायचा आहे. नारळाला सुद्धा तुम्हाला एक दोरा गुंडाळायचा आहे आणि तुम्हाला नागवेलीची पानं किंवा मग आंब्याची पानं त्या कलशाला लावायची आहेत, 5 पानं, आणि त्यावर तो तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कलश स्थापन करायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कलश हा देवघरामध्येच मंगल कलश हा देवघरामध्ये स्थापन करायचा असतो. तुम्हाला तो जमिनीवर ठेवायचा नसतो. जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर तुम्ही एक छोटासा चौरंग घ्या, पाट घ्या आणि तिथे तो मंगल कलश स्थापन करा. मंगल कलश स्थापन करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं आहे, प्लेटमध्ये एका तांदूळ ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू ठेवूनच तुम्हाला हा कलश त्यावर स्थापन करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्हाला कलशाची हळदी कुंकू, अक्षत, फूल, लाल फूल वाहून पूजा करायची आहे आणि रोज तुम्हाला त्याला धूप दीप दाखवायचा. ज्यावेळी आपण पूजा करत असतो, ज्यावेळी आपण देवासाठी अगरबत्ती आणि दिवा लावत असतो, त्याच वेळेस तुम्ही तो धूपदीप दाखवून घ्यायचा असतो. रोज तुम्हाला त्या कलशाची पूजा करायची असते. हा कलश आपल्या घरावर आलेलं संकट स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकद कलशामध्ये असते. मंगल कलश हा आपल्या घराचं मंगलच करत असतो सगळं. त्यामुळे मंगल कलशाची जर तुम्हाला स्थापना करायची असेल तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. मंगल कलश हा तुम्हाला देवाच्या उजव्या हाताला आणि तुमच्या डाव्या हाताला अशा पद्धतीने तुम्हाला तो मंगल कलश स्थापन करायचा आहे एका साईडला. तर आता मी तुम्हाला हेही सांगेन, मंगल कलशाची पाने खराब होऊ शकतात. तर तुम्ही नागवेलीच्या पानाच्या ऐवजी तुम्ही आपली आंब्याची पानं, 5 आंब्याची पानं वापरली तरी चालेल, कारण आंब्याची पानं जास्त दिवस राहतात. पण नागवेलीची घेतली तरी काही हरकत नाही. तुम्ही ती बदलू शकता. तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल की पानं खूपच खराब झाली तर तुम्ही मंगळवारी चेंज करू शकता, शुक्रवारीही ती पानं बदलू शकता. आणि नारळ, तुमच्या नारळाला जर तडा गेला असेल, नारळ जर खराब झाला असेल तर तो सुद्धा बदलू शकता. घाबरून जाण्याचं काही गरज नसतं. तुमच्या घरावरचं संकट नारळ स्वतःमध्ये सामावून घेत असतो. त्यामुळे तो नारळ खराब होऊ शकतो किंवा तडा जाऊ शकतो. तर तो तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता. जर पौर्णिमाला फार वेळ असेल तर त्याआधी तुम्ही कुठला गुरुवार, शुक्रवार, मंगळवार या दिवशी तुम्ही त्याची पानं किंवा मग तो नारळ तुम्ही बदलू शकता. नवीन नारळ ठेवू शकता, नवीन पानं ठेवू शकता. आपल्याला खराब जरी झाली तर तशीच ठेवायची असं नाही करायचं. जर आपल्याला वाटत आहेत पानं खूपच खराब आहेत तर तुम्ही ती बदलू शकता. कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही यांचा समावेश असतो. कुठल्याही पूजेमध्ये, कुठल्याही कार्यामध्ये तुम्ही बघा, लग्नामध्ये असो किंवा तुमच्या घरची सत्यनारायणाच्या पूजेपासनं ते लग्नाच्या कुठल्याही पूजेपर्यंत, कुठल्याही देवाच्या पारायणापर्यंत आपण कलशाची स्थापना करत असतो. कलश हा प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान मानलं गेलेलं आहे. कलशाला फार महत्त्व आहे. मी तुम्हाला सांगते की समुद्र मंथनात निघालेल्या अमृताच्या भांड्यासमान हा मानला जातो. कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून घेतो तो म्हणजे कलश. कुठलंही शुभफल प्राप्त करून देतो तो म्हणजे कलश. या सगळ्यांचं माध्यम बनतो कलश. आपले मंत्र, आपण जे काही वाचतो, जे काही पठण वगैरे करतो, तर त्याचं माध्यम हा आपला कलश बनलेला असतो. कलश हा त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं असतं सगळं. कलश हा नवग्रहांपैकी आहे.
त्याचबरोबर त्याच्यामध्ये 27 नक्षत्रे आहेत आणि तीर्थांचा देखील समावेश आहे असं म्हणतात. कोणत्याही विशेष कार्यात शुभ आणि यशासाठी कार्य सुरू करताना सगळ्यात आधी कुठल्याही पूजेमध्ये जशी आपण आधी गणपतीची पूजा करतो, कुठल्याही पूजा करताना तशीच कलशाची सुद्धा स्थापना करून त्याची विशेष पूजा आपण करत असतो. तर असा मंगल कलश तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये स्थापन करावं. मी सांगितलंय विटाळ असेल तर तुम्हाला काय करायचंय. विटाळ असेल म्हणजे मासिक धर्म आला असेल, आता पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अडचण आहे, विटाळ आहे, सुतक आहे, तर तुम्ही करू शकत नाही. मग मंगल कलश स्थापन करायची तर इच्छा आहे, पण कधी करायचं, तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये निश्चितच करू शकता. त्यासाठी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच केलं पाहिजे असं काही नाही. नवरात्रीचे 9 दिवस शुभ असतात. तुम्ही या 9 दिवसांमध्ये घटस्थापनेची झालं तर अतिउत्तम, पण घटस्थापनेच्या दिवशी जर नाही झालं तर तुम्ही नंतर करू शकता.